जितेंद्र शेळके म्हणजे भोंदू अशोक खरात यांचा अगदी जवळचा सहकारी, बिझनेस पार्टनर. जितेंद्र शेळकेचा आज अपघाती मृत्यू झालाय. शिर्डीहून संभाजीनगरला जात असताना समृद्धी महामार्गावर त्यांच्या गाडीचा अपघात झाला. शेळके यांची टोयोटा हायरायडर कार ही उभ्या असलेल्या एका ट्रकला पाठून जाऊन धडकली. अपघात इतका भीषण होता की ही कार ट्रक खाली घुसली आणि तिचा चक्काचूर झाला. कारचा पुढचा भाग हा तर ओळखूही येत नव्हता. खरातच्या ट्रस्टचा शेळके उपाध्यक्ष होता. त्याला खरातच्या अनेक व्यवहारांची माहिती होती. खरातला अटक झाल्यापासून शेळके तणावातच होता अशी ही माहिती आहे. समृद्धी महामार्गावर संभाजीनगरकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर एक कंटेनर आहे आणि या कंटेनरला पाठीमागून शेळके यांच्या गाडीने धडक दिल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे. पोलीस सर्वच आमची पोलीस टीम आहे, फॉरेन्सिक व्हॅन आहे. आम्ही या ठिकाणी आता पाचारण केलेली आहे. जी आता प्राथमिक माहिती मिळाली त्यानुसार शेळके दाम्पत्याचं निधन झालेलं आहे आणि त्यांचा जो मुलगा आहे तो इंज्युर्ड असून तो उपचार घेत आहे. पोलीस या ठिकाणी सविस्तर पंचनामा करून पुढील तपास करत आहे. समृद्धी महामार्गावर 506.6 ला साधारणतः 12:30च्या दरम्यान ऍक्सिडेंट झाला. लगेच गावातून मला फोन आल्यानंतर आम्ही तातडीने हजर झालो. इथं पाहिलं तर कंटेनर मध्ये गाडी पाठीमागून घुसली होती. तर तिथं महिला होती, एक लेडीज, ती मोठमोठ्याने आडत होती. मुलगा होता. मुलगा आम्ही बाहेर काढला आणि एका अँब्युलन्स मध्ये त्याला हॉस्पिटलला रवाना केलं. काय परिस्थिती होती एकंदरीत त्यावेळेची आणि कशा प्रकारे कोणाची चुकी एकंदरीत? चूक नाही सांगता यायची, पण कंटेनर पाठीमागून गाडी घुसली ती आणि दोन्ही पेशंट जागेवर गेले. क्रेन मात्र उशीर आलं. क्रेन थोडस लवकर यायला पाहिलं होतं, कदाचित त्या महिला वाचल्या असत्या. कोण होते हे शेळके नेमके आणि त्यांचा नेमका संबंध काय आहे अशोक खरातशी, या संदर्भातली माहिती बघूया. भोंदू अशोक खरात यांचे निकटवर्तीय अशी शेळकेंची ओळख होती. खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष म्हणून ते काम पाहत होते. शेळकेंच्या लॉन्स मध्ये खरातची भागीदारी होती, त्यामुळे ते व्यवसायामध्ये भागीदार होते दोघेही. जमीन खरेदीमध्ये शेळकेंचा सहभाग होता असा आरोप झाला होता. खरातला अटक झाली तेव्हापासून शेळकेही प्रचंड तणावामध्ये होते. आणि शेळकेंच्या मृत्यूबद्दल विरोधकांनी मात्र घातपाताचा संशय व्यक्त केला. मला ही गोष्ट खरं तर अविश्वसनीय वाटते. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ज्या अनेक नेत्यांनी ही शक्यता आणि ही भीती वर्तवली होती की खरातच्या जीवाला धोका असू शकतो, ती आजची जी घटना घडली त्याने या शक्यतेला अधिक जास्त ठळक पद्धतीने अधोरेखित केलं जाते. कदाचित खरात प्रकरणातली काही सत्यच बाहेर येऊ नयेत असं काही लोकांना वाटतंय का? आणि असं असेल आणि तरीही SIT अजूनही तपासाची गती वाढवत नसेल आणि या लोकांच्या चौकशा होत नसतील तर अजून जास्त संशयाचं धुकं वाढत चाललंय. जितेंद्र शेळके हे शिवनिका ट्रस्टवर उपाध्यक्ष म्हणून काम करत होते. त्यामुळे शेळकेंना या ट्रस्टच्या माध्यमातून खरात बरोबर कुणाचे आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे, कुणाची भागीदारी आहे, कुणाचे काय संबंध आहेत, याच्यात कुणा राजकारण्यांचा सहभाग आहे का, किंवा IAS ऑफिसर्स, IPS ऑफिसर्स यांचा काय संबंध आहे, काही उद्योजकांची नावही याच्या संदर्भात बाहेर येणार होती. आणि म्हणूनच अनेक जणांचं पद जाऊ शकतं, अनेक जणांची नावं बाहेर आली तर त्यांचा जो आहे तो त्यांना त्रास होऊ शकतो. म्हणून शेळकेंना जे आहे तो संपवण्याचा जो आहे तो हा कट रचला गेलेला आहे. आज जो काही दुर्दैवी शेळकेंचा अंत झालेला आहे हा घातपातच असावा, कारण मागून कंटेनरला गाडी मागून धडकलेली आहे आणि जर कोणाला संशय असेल तर त्याचा देखील पोलीस तपास करतील. परंतु ज्या विषयामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचं मानसिक आणि शारीरिक उत्पीडन करण्यात आलेलं आहे, अशा विषयाला सातत्याने कुठेतरी वेगळं वळण देणं हे मला असं वाटतं की बरोबर वाटत नाहीये. या प्रकरणाकडे संवेदनशील पद्धतीने बघून ह्या हरामखोरांना फाशीची शिक्षा कशी लवकरात लवकर मिळेल आणि मनी लॉन्ड्रिंग जर याच्यामध्ये ज्यांचं कोणी केलं असेल त्यांना निश्चितच अटक
किंवा त्यांच्यावरती कारवाई हे ईडीच्या माध्यमातून होणार आहे. आणि विरोधक जरी घातपाताचे दावे करत असले तरी हा अपघातच दिसतोय, तो घातपात वाटत नाही असं म्हणण्याला काय कारण आहे? ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. ही कार स्वतः शेळकेत चालवत होते. त्या गाडीमध्ये त्यांची पत्नी होती, त्यांचा मुलगा होता. गाडीमध्ये चौथी कुणीही व्यक्ती नव्हती, त्यामुळे वेळेवर कुणीतरी स्टिअरिंग फिरवलं अशीही शक्यता नाहीये. कार चालक चालवत असता तर घातपाताची शक्यता आणखी गडद होऊ शकली असती. कार 140 ते 160 किलोमीटर प्रति तास वेगानं धडकल्याची शक्यता आहे. म्हणजे ही कार अतिवेगात होती आणि ही अतिवेगाची चूकच कदाचित जीवावर बेतली असावी. कुणी मुद्दाम ब्रेक फेल केले असते तर शेळके हे शिर्डीमधून समृद्धी महामार्गावर पोहोचू शकले नसते. गाडीला कुणी धडक दिली नाही, पुढेही कोणतं वाहन नव्हतं.